नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। केळुंगणमध्ये पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती, ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार, महिलांचा संताप अनावर। केळुंगण देशमुखवाडी सुपेवाडी परिसरातील ग्रामस्थ गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून तीव्र पिण्याच्या पाण्याच्या अडचणीला सामोरे जात आहे। उन्हाळ्याच्या तोंडावरही ग्रामपंचायतीकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे। विशेषतः महिलांना दिवसेंदिवस लांब अंतरावरून पाणी आणण्याची वेळ येत असून यामुळे त्यांचे हाल सुरू आहे। गावातील विहिरीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले असूनही पर्यायी पाण्याची सोय नसल्यामुळे नागरिकांनाच ते पाणी पिण्यास भाग पाडले जात आहे। याच पाण्यामुळे काही दिवसांपूर्वी राजूर परिसरात कावीळीची साथ पसरली होती आणि त्या आजारात 2 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। आमचे प्रतिनिधी मनोहर भांगरे यांनी नुकत्याच झालेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आढावा बैठकीत राजूर येथे या पाणी प्रश्नाबाबत मुद्दा मांडला होता। तिथं महिन्यातून 15 दिवसातून एकदा पाणी येते। ग्रामसेवक सरपंचांना तक्रारी करून ते अजिबात दखल घेत नाही आणि दिलेलेच नाही त्यांनी अजिबात। आता पण मोटरी झालेले आहेत, त्याची पण दखल घेतलेली नाही। त्यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तंबी दिली होती, मात्र त्या घटनेला 15 दिवस उलटून गेले तरी परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही। त्यामुळे न्याय मागायचा तरी कुणाकडे असा यक्ष प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे। ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेबाबतही निष्काळजीपणा केल्यामुळे गावातील महिलांनी आता थेट ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे। सुराज्य मराठीसाठी मनोहर भांगरे, केळुंगण। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।